नमस्कार. पाठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. नोटाबंदी प्रकरणाबाबत केंद्र सरकारनं आता आपलं धोरण अधिक कडक केलंय. रद्दबातल झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या 10 पेक्षा जास्त नोटा बाळगणंही आता दंडनीय ठरलं आहे. अशा नोटा आता कोणाकडे सापडल्या तर त्या व्यक्तीला तुरुंगाची हवाही खावी लागेल आणि शिवाय दंडही भरावा लागेल. अशा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 1000 आणि 500च्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत येत्या 30 तारखेला संपत आहे. त्यानंतर त्या नोटा आवश्यक ते स्पष्टीकरण देऊन संबंधितांना 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरता येतील. आज मंजूर करण्यात आलेला दंडात्मक कारवाईचा अध्यादेश प्रत्यक्षात केव्हापासून लागू होणार ते मात्र अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. भारताची परमाणु क्षमता कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करणारी नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केलंय. भारतानं अग्नी 5 या क्षेपणास्त्राची नुकतीच केलेली चाचणी सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार केल्याचं त्यांनी सांगितलं. या चाचणीबाबत चीननं घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देताना ते बोलत होते. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या 5000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय अग्नी 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतानं नुकतीच घेतल्यानंतर चीननं याबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. केंद्र सरकार भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या प्रयत्नात असून विमुद्रीकरण हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. उगाच वाटेल ते आरोप करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी सत्याला सामोरं जावं असं भाजपाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी म्हटलंय. आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसच्या कार्यकाळात जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं सांगून शर्मा म्हणाले की अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या हेलिकॉप्टर खरेदीत दोषी कोण आहे, काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथक नेमायला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला विलंब का झाला या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसनं द्यायला हवीत. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या 4 डेप्युटी गव्हर्नर्सपैकी ते एक आहेत. त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. न्यूयॉर्क विद्यापीठातल्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये 2008 पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. विख्यात अर्थविषयक नियतकालिकांमध्ये त्यांचे पेपर्स प्रसिद्ध झालेत. रायझिंग स्टार इन फायनान्स यासह अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरलेत. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर असलेले उर्जित पटेल यांची आता गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यामुळे डेप्युटी गव्हर्नरचं स्थान रिक्त झालं होतं. मुंबईच्या सीमाशुल्क विभागानं आज वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 69 लाख रुपये जप्त केले. या संदर्भात 4 जणांना अटक करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये 2000 रुपयांच्या 25 लाख किमतीच्या नोटांचा समावेश आहे. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर खात्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे या नोटा जप्त केल्या. पहिल्या घटनेत हैदराबादहून आलेल्या 3 प्रवाशांकडून 43 लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं. यामध्ये सौदी रियाल, दिरहॅम्स आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा समावेश असून त्याचं मूल्य 43.97 लाख असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या एका घटनेत दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 2000 रुपयांच्या 25 लाख किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रवाशाच्या बॅगेमध्ये वेगवेगळ्या 52 पाकिटात या नोटा ठेवण्यात आल्या होत्या. देशातल्या 20,000 स्वयंसेवी संस्थांचे परवाने केंद्र सरकारनं रद्द केलेत. परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या संस्थांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परवाने रद्द झाल्यानं या संस्था आता परदेशातून देणग्या स्वीकारू शकणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना काल ही सर्व माहिती देण्यात आली आहे. देशभरात एकूण 33,000 नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहेत. त्यापैकी आता फक्त 13,000 संस्था वैध ठरणार आहेत. या संस्थांपैकी 3,000 संस्थांनी परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अर्ज दिला आहे. कानपूरजवळ रुरा रेल्वे स्थानकाजवळ सियालढा अजमेर एक्सप्रेसचे 15 डबे आज पहाटे 5:30च्या सुमाराला रुळावरून घसरून भीषण अपघात झाला. या अपघातात 66हून अधिक जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या अपघातात काही डबे रुरा रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढली. फलाटाचंही नुकसान झालं. रुळावरून घसरून 2 डबे जवळच्या कालव्यात पडले. काही गाड्या रद्द झाल्यात तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आलेत. हे डबे रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.